बार्शीत वंचित बहुजन आघाडीच्या ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम मशीन विरोधात जनआंदोलनाची हाक दिली आहे। या आंदोलनाची सुरुवात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली असून 3 ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेचा मुख्य उद्देश ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे आहे। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्शीत वंचित बहुजन आघाडीने या मोहिमेला प्रारंभ केला। बार्शीतील नागरिकांनी या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे। विशेषतः बार्शीतील वरिष्ठ नागरिक आणि महिलांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला। बार्शीचे आमदार ॲडव्होकेट दिलीप सोपल यांनी या मोहिमेत आपली सह्या दिली असून ईव्हीएम विरोधात आपला विरोध व्यक्त केला। वंचित बहुजन आघाडीचे बार्शी शहराध्यक्ष श्री धनंजय जगदाळे यांनी यावेळी सांगितले की 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 3 तारखेपासून ईव्हीएम विरोधी आंदोलन जारी केलं आहे। देशामध्ये ईव्हीएम विरोधी जी मशीनीमध्ये देशामध्ये सरकार येते, या सरकारच्या विरोधात, कारण का अमेरिका झालं, जपान झालं, या देशामध्ये बॅलेट पेपर इलेक्शन झालं, पण भारत एक देश आहे, या देशामध्ये ईव्हीएम मशीन अजून चालू आहे। ईव्हीएम मशीन बघितलं तर आपण प्रत्येक गावागावात हा बोगस मतदान होत जातं। बोगस मतदान म्हणताना सांग की ज्या ठिकाणी मतदान होत नसताना मतदान केलं तसं दाखवलं जातं, कारण का ज्या ठिकाणी 2100 मतदान आहे तर तिथं 2500 मतदान असं दाखवलं जातं, तर तिथे कुठेतरी बोगस प्रकार आहे। जर जपान आणि अमेरिका हे मोठे देश जर ईव्हीएम विरोधी बॅलेट पेपरवर काम करत असतात, तर बॅलेट पेपर मतदान करत असतात, तर भारत देशाने ईव्हीएमवर का विरोध करू नये? तर ह्या देशामधलं हे सरकार, भाजपचं सरकार हे बोगस आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे ईव्हीएमवरच सरकार येत आहे। आणि जनतेनं किंवा लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जर प्रत्येकाला मताचा अधिकार दिलाय, तो अधिकार हा आपला ईव्हीएम मशीन हॅक करत आहे किंवा तो आपला विरोध करत आहे। त्यामुळे आपला तो मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, तो बॅलेट पेपरवर मिळाला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये जर ईव्हीएम मशीन बंद झाली नाही तर आम्ही हा जनआंदोलनाचा छडा अजून वाढवत जाणार। येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे हा आमचा इशारा आहे। इशारा म्हणता आज स्वाक्षरी मार्फत हा जनआंदोलन झालंय। पुढच्या काळात हा आम्ही मोठ्या सरपंच तयार करू आणि येणाऱ्या काळात ईव्हीएम मशीन बंद करू। 2 शब्द बोलतो। जय शिवराय, जय भीम। बार्शीतील नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत उत्साहाने सहभागी होऊन त्यांच्या सह्या दिल्या। या मोहिमेने राज्यभरात आपली एक चांगली छाप सोडली आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना उत्साह दिला आहे। वंचित बहुजन आघाडीने केलेल्या या आंदोलनामुळे राज्यभरात चर्चेला जन्म दिला असून जनतेमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे।